नमस्कार. काल आपण MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या भागातील कविता शिकवलेल्या हा भाग संपवला आणि आजपासून आपण कविता आवडलेल्या हा भाग सुरू करत आहोत. पहिलं प्रकरण आहे विंदांची मुक्तीमधले मोल हरवले. विंदांची मुक्तीमधले मोल हरवले. मुक्तीमधले मोल हरवले, जेव्हा केलीस गोकुळातली पहिली चोरी. मिसळलास तू काजळ काळा आणि गढुळले मी हिमगोरी. तुझ्या कृपेचे कृपाण प्याले, तुझ्या कृपेचे कृपाण प्याले, कमळ होऊनी मधुर डंखसे. अनभिजलेल्या पदरामधुनी गंध सांडला तमपुष्पाचा तुझ्या अधाशी उग्र नखांवर. तेव्हापासून साठवते मी आठवणींच्या परडीमध्ये. भरतार तुझ्या छातीवरचे कुरळे पौरुष, दंडामधली दणकट आशा भुवईच्या त्या दटावणीचा. मुक्तीमधले मोल हरवले, मुक्तीमधले मोल हरवले, यमुना तीरी शब्द हरवले बनले मोनी. तेव्हापासून साठवते मी आठवणीतच गोकुळातले दही दूध लोणी, गोकुळातले दही दूध लोणी. स्त्री पुरुष रतिक्रीडेचे शब्दांकन करणारी ही विंदांची एक नितांत सुंदर कविता. काही कथा कादंबऱ्यातील शारीर अवयवांच्या उघड वर्णनांसहितच्या तथाकथित धीट वस्तुनिष्ठतेपासून अगदी दूरच्या केवळ कवितेच्या निर्भरशील प्रांतात रसिकाला घेऊन जात रतिक्रीडेचाच गाढ उत्कट फेसाळता काव्यात्मक प्रत्यय देणारी ही कविता. रतिक्रीडेत सहमग्न झालेल्या स्त्रीचा हा शब्दाविष्कार आहे. त्यामुळे येथील उत्कटतेला स्त्री सुलभ असे शब्दांचे प्रतिमांचे बंधन पडलेले आहे. शिवाय प्रत्यक्ष रतिक्रीडेतील रतिमग्न काळातील शारीर संदर्भयुक्त लडबडल्या भाषेचा हा आविष्कार नसून आठवणींच्या परडीमधले रतिक्रीडा आनंदाचे हे दही दूध लोणी आहे. रतिक्रीडेनंतरची हे आनंदघन आठवण आहे. हे आठवणीतले नवनीत साठवण आहे. त्यामुळेही या कवितेला केवळ काव्यात्मक असा शब्द प्रतिमाबंध लाभला आहे. आणखी एक म्हणजे गोकुळ यमुना तीर हे स्मृतिस्थळ, काजळ काळा हिमगोरी ही रूपविशेषण आणि दही दूध लोणी हे गोकुळ धन, शृंगार धन या सर्वातून हे मिलनमग्न स्त्री पुरुष म्हणजे राधाकृष्ण हे काव्यसुंदर युगुल असे ध्वनित होते. त्यामुळे मुक्तीपलीकडील येथील राधा मुक्तीमुळे या कवितेतील शब्दांना प्रतिमांना निर्भर काव्यसुंदरता लाभली आहे. मात्र राधाकृष्ण या प्रतीकांच्या पलीकडील अनादी मानवी स्त्री पुरुषांच्या रतिमग्नतेचा मुक्त आनंद हाच या कवितेचा विषय आहे. हीच या कवितेची रसात्मक प्रतीती आहे. ही गोकुळातील पहिली चोरी आहे. राधाकृष्ण मिथकातील इथं आलेलं गोकुळ हे त्या गोकुळातील राधाकृष्णाचा रोमांचक शृंगार सूचित करतं. शृंगारातील पहिली चोरीपर्यंतच इथंच थांबणं झालं असतं तर पहिलं चुंबन, फार तर पहिलं चुंबनालिंगन एवढंच सीमित झालं असतं. पण मिसळलास तू काजळ काळा आणि गढुळले मी हिमगोरी या पुढील काव्यपंक्तीतील संदर्भ लक्षात येताच ही पहिली चोरी चुंबन आलिंगना पलीकडील पहिल्या रतिक्रीडेचा, तिला गढळून टाकणारा, सर्वांग चेतना भारित करणारा अनुभव प्रतीत करते. त्याच्या काजळ काळा अशा रूपानं तिच्या हिमगोरी रूपात मिसळणं या क्रियादर्शक चलत प्रतिमेतून त्या नवथर युगलाचं एकमेकांना सर्वस्वानं सांभाळत धीराधीराचं हळुवार असं पहिलं वहिलं शरीर मिलन ध्वनित होतं. त्यातून तिच्या हिमगौर कायेला आणि नितळ मनालाही लाभणारं
नवरंग रूप व्यक्त होतं आणि गढुळले अशा तिच्या नवरंग रूपातून तिच्या हिमगौर कायेला गढळून टाकणारा प्रीतीच्या गुलाबी छटे पलीकडील गढूळ गर्दतेचा तिचा रती अनुभव व्यक्त होतो. ब्रह्माशी एकरूप होऊन मिळणारा मुक्तीचाही ब्रह्मानंद कमी ठरेल असा हा तिचा मुक्तीमधले मूल हरवणारा केवल मुक्त आनंद देणारा रती अनुभव असतो. पुढील मुक्तखंडातील काव्यात्मक प्रतिमा रतिक्रीडेतील साऱ्या रूप गंध स्पर्श संवेदनांचा दुखरा खुपरा मधुरसा हवा हवासा वाटणारा संपूर्ण देहोत्सव काव्यात्मक पातळीवर व्यक्त करणारे आहेत. अर्थनिर्णयाच्या दृष्टीने अ बरोबर ब असा प्रतिमा व तिचा निश्चित भावार्थ असा सुबोध अवसर न ठेवता रसिकाच्या आस्वादकतेला काहीसा संदिग्ध पण संवेदनशील स्पंदनांचा सौंदर्य अनुभव देणाऱ्या या प्रतिमा आहेत. तिच्या अभिव्यक्तीतील संकोच झाकणाऱ्या न झाकणाऱ्या अशा त्या आहेत. या साऱ्याच प्रतिमांचं सेंद्रिय संघटन रतिभोगात समर्पित झालेल्या नखांखेरीज कुठल्याही शारीर अवयवाचा नामोल्लेख वा वर्णन न करता अश्लीलतेच्या संपर्कापासून दूर राहत भावधन असा समग्र कामभोग व्यक्त करणारे आहे. मात्र कवितेची कलात्मक काल्पनिकतेची पातळी आवर्जून सांभाळणारी आहे. या प्रतिमा संघटनातील मधुर डंखसे देणारे कृपेचे कृपाण, कमळ होऊनी ते कृपाण पिणारी ती, तिचा भिजलेल्या पदरामधून सांडलेला तमपुष्पाचा गंध, अधाशी उग्र नखे अशा या काहीशा संदिग्ध काव्यार्थ व्यक्त करणाऱ्या प्रतिमा. तत्काळ संवेदन प्रत्यय देणाऱ्या, ते संवेदन यथार्थ वाच्य शब्दात पकडता येणार नाहीत अशा भावरंगाच्या अनेकार्थतेला भरपूर अवसर देणाऱ्या, त्याच्या प्रीतिकृपेचे मधुर डंखसे देणारे ते कृपाण, सारी तिचीच काया कमळपुष्प होऊन पित आहेत. आसुसलेली त्याची नखे स्पर्श शोध घेत आहेत. रतिभावाच्या भिजलेल्या तिच्या पदरामधलं कामासक्त स्तनपुष्प त्याच्यासाठी गंधित स्पर्श सांडित आहे. असं काहीसं अर्धध्वनित धूसर भावसंवेदन देणाऱ्या या प्रतिमा. कलेच्या पातळीवरील कामभाव संवेदन व्यक्त करणे हे त्यांचं काव्यात्मक कार्य. या दुसऱ्या खंडात थोड्या संकोचाने काहीशा धिटाईने रतिक्रीडेतील नववक्षत संबंधित नखांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे चेपलेल्या धिटाईमुळे पुढील खंडात रती संबंधित त्याच्या काही शारीर अवयवांचा स्पष्ट नामोल्लेख तिच्या आठवणीत होतो आहे. मात्र तोही त्याच्या शरीराच्या ऊर्ध्व भागातील अवयवांचा आहे. ही मर्यादा आहेच आणि तिथेही काही अर्थपूर्ण क्रम आहेच. पण तिच्या मिटल्या डोळ्यांना न दिसणारं, पण तिच्या भिजल्या पदरातील स्पर्शाला जाणवणारं त्याच्या छातीवरचे कुरळे पौरुष, नंतर तिथंच खेळणारी त्याच्या बळकट दंडामधली दणकट आशा आणि मग थोडा संकोच बाजूला करीत अर्धोन्मिलित पापणीला दिसणारी त्याच्या कामासक्त भुवईची दटावणी. शेवटल्या कळसखंडात आठवणीत साठवलेल्या, तिने घेतलेल्या त्या यमुना तेरीच्या सर्वांगाला घुसळून टाकणाऱ्या अत्युत्कट पहिल्या रती अनुभवाबद्दल बोलताना ती परत सांगते की योग समाधीत ब्रह्माशी एकरूप होताना मिळणाऱ्या मुक्तीच्या ब्रह्मानंदापेक्षा हा अनुभव अधिक आनंदमय मोलाचा आहे. तो शब्दातीत अनुभव घेताना आणि सांगतानाही शब्द हरवले बनले मोनी अशी तिची अवस्था झालेली आहे. तेव्हापासून रोज नेहमीच सदा सर्व काळ ते देहाच्या परडीमध्ये साठवलेले गोकुळातले दहीदूध लोणी, ते गोकुळातले दहीदूध मंथन, ते गोकुळातले मैथून मंथन आठवणीच्या परडीमध्ये ती साठवते आहे. आठवणीतच परत परत भोगते आहे. येथील दहीदूध लोणी प्रतिमा रतिक्रीडेतील सारी घुसळण आणि तीमधून मिळणारा उत्कट मुक्त आनंद व्यक्त करणारी आहे. तसंच हे समुद्र मंथनच असतं.
अवघ्या शारीर सागरातील ती घुसळण असते, जी परत परत आठवणीतही भोगावीशी वाटते, तशी ती भोगते आहे. प्रारंभाला सांगितल्यानुसार या कवितेतील गोकुळ, यमुना तीर ही शृंगारभूमी, तेथील दहीदूध लोणी ही गवळवाड्यातील घुसळण, काळा सावळा हिमगोरी हे स्त्री पुरुषांचं रंगरूप, यातून या कवितेला सूचित अशा राधाकृष्ण युगलाची विशिष्टता लाभते. पण राधाकृष्ण या नामरूपाचा कुठेही उल्लेख न झाल्याने या कवितेला अनादी स्त्री पुरुषांची कामक्रीडा अशी सार्वत्रिकता लाभते. आणि हा एका स्त्रीचा रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी असा प्रथम स्त्रीवाचक आवेगशील आविष्कार असल्याने त्याला उत्कट भावनाशीलत्व प्राप्त झाले आहे. एकूणच विशिष्टता, सार्वत्रिकता, कामक्रीडा, मुक्तानंदाची अनावरता या साऱ्या आशयघन सौंदर्यसर्जक गोष्टींचे रूपकात्मक सेंद्रिय संघटन या कवितेतून प्रतीत होते. एका स्त्रीचा कामक्रीडेचा प्रथम स्त्रीवाचक आविष्कार असल्याने या कवितेची समग्र भाषा शब्दसुंदर प्रतिमांनी आच्छादलेली आहे. प्रतिमा रूपांचा आश्रय घेतलेल्या या भाषेबद्दल वरील आकलनामध्ये पुरेशा विस्ताराने लिहिले आहे. या सर्व संवादी प्रतिमांचे सेंद्रिय संघटन एककेंद्री काव्यात्मक कार्य करीत असते. ते एककेंद्री काव्यात्मक कार्य म्हणजे आठवणीतच साठवलेल्या काम अनुभवाचा एककेंद्री प्रत्यय देणे. पृथ्वीच्या जन्मापासून तिच्या गतीला, तिच्या झाडापानांना, सागरलाटांना, ऋतुचक्राला एक आवर्तनशील लय लाभलेली आहे. पृथ्वीवरील सर्वच सर्जनामध्ये या आवर्तनशील लयीची स्पंदने उमटलेली असतात. मानवी कामक्रीडेतही ही लय आणि तिचे आवर्तन यांचे प्रकटन अंगभूतच असते. या कवितेतील या कामक्रीडा संबंधित लय आवर्तनाशी एकात्म झालेली आवर्तनशील लय येथील शब्दांच्या नादातून आणि साऱ्याच रचनाबंधातून जाणवत असते. प्रत्येक काव्यपंक्तीतून 8 मात्रांचे मुक्तछंदीय लयदार पद्मावर्तन कवितेच्या साऱ्या शरीरभर पसरलेले आहे. मुक्तीमधले हरवले, पहिली चोरी, हिमगोरी, तेव्हापासून साठवले, आठवणींच्या परडीमध्ये, शब्द हरवले बनले मोनी, गोकुळातले दहीदूध लोणी, अशी ही समांतरता त्या लयदारीमध्ये समांतरित नादलयाची भर घालीत असते. मुक्तीमधले हरवले, गढुळले, प्याले, बनले, गोकुळातले या लेकारांच्या आवर्तनात कृपेचे, डंखचे, परडीमध्ये, छातीवरचे, साठवते, आठवते यातील अगदी जवळचा एकारांत प्रास मिसळलेला असतो. त्यामध्ये पहिली चोरी, यमुना तेरी, हिमगोरी यातील रकार आठवणी, मोनी, दटावणी, दणकट, कृपाण, यव्वन यातील नकार, गोकुळातले, कुरळे, दरवळे, काजळकाळा, कमळ यातील ळकार या सर्वांचीच मिश्रण या कवितेतील फेसाळता आशयलय यातून कविताभर अंतर्गत लय भरभरून जाणवत असते. या कवितेतील 4ही मुक्तखंडांची चढत्या भाजणीची रचनाही अर्थपूर्ण आहे. पहिल्या खंडात नादसुंदर शब्दातील रोमांचक प्रतिमांतून निर्देशलेली पहिली चोरी, दुसऱ्या खंडात या चोरीचा समग्र असा प्रतिमांकित काव्यसुंदर अनुभव, तिसऱ्या खंडात धिटाईचे शारीर नामोल्लेखासहितचे स्पर्श संवेदन आणि रूपसंवेदन, आणि शेवटच्या कळसखंडात त्या समग्र अनुभवाची मौनातली घुसळण, साठवण, आठवण ही सर्वच रचना आपल्या रसिकतेला चढत्या भाजणीचा सौंदर्यानुभव देत असते. धन्यवाद.